नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची शक्यता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आश्वस्त. इंधन तुटवड्याच्या चर्चांनी जोर पकडलेला असताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली वस्तुस्थिती. अमरावतीच्या चिखलदऱ्यात बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन. हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत तहसीलवर जोरदार तांडव आंदोलन. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत येणार. गॅसच्या किमतीत मोठी वाढ, गृहिणींच्या बजेटवर मोठा ताण. सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण. भारतीय क्रिकेट संघाची न्यूझीलंड संघावर मात. नांदेडमध्ये डॉक्टर असोसिएशनचा जल्लोष. मुक्त रंगांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी. वाशिममध्ये भूजल पातळी खालावली. भीषण पाणी टंचाईची शक्यता. अनेक ठिकाणी बोअरवेल मधून पाणी येणं बंद. टँकरची मागणी वाढली. वाशिममध्ये चिया पिकाच्या दरात घसरण. शेतकरी चिंतेत. मागील आठवड्याभरात चियाच्या दरात क्विंटल मागे सुमारे 1000 रुपयांची घट. शालेय योजनांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य. वाशिम जिल्ह्यात 7153 विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण बाकी. वेळेत प्रमाणीकरण न झाल्यास विद्यार्थी नोंदणीत अवैध ठरण्याची शक्यता. धाराशिवमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून पळणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींच्या झडती दरम्यान 1,20,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. ज्वारीला रोगाचा फटका. कडब्याचे भाव कडाडण्याची शक्यता. भोर तालुक्यात ज्वारी पिकावर चिकटा आणि काजळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा कडबा उत्पादनात मोठी घट. MD ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना छत्रपती संभाजीनगरच्या कैलास नगरात सापळा रचून पकडलं. गुन्हे शाखेची मध्यरात्री कारवाई. 2 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त. पारंपरिक शेतीला फाटा देत बीडच्या साक्षात पिंपरी येथील बाजीराव काशीद यांनी शेतामध्ये पिकवली मिरची. शेतामध्ये 2.5 एकरावरती वेगवेगळ्या जातींच्या मिरचीची लागवड. एका तोडीला लाखो रुपयांचा नफा. मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी शरद ढमाले यांचं जलतरण आंदोलन. 2 ते 3 किलोमीटर पोहत त्यांनी निषेध नोंदवला. प्रवासी बोट सेवा सुरू करण्याची ढमालेंची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.